महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडून आजच ज्या मंत्रिमंडळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे त्यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलेले निर्णय घोषित झालेले आहेत आणि त्या बातमीला असं हेडिंग दिलेलं आहे की आशांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ इतकंच आहे, 5,000 रुपये आशांना मानधनवाढ मिळणार आहे। त्या बातमीमध्ये गटप्रवर्तकांच्या मध्ये किती वाढ झालेली आहे याच्याबद्दलचे स्पष्ट उल्लेख नाहीत। किंबहुना आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना मुंबईत फोन केला असता त्यांना आम्ही विचारणा केली की गटप्रवर्तकांच्याकडे त्यांच्यासाठी काय मानधनवाढ झालेली आहे। ते म्हटले त्याचे डिटेल्स आज तरी उपलब्ध नाहीत, ठराव हातात आल्यानंतर आपल्याला सांगता येईल। दुसरं असं आहे की ही जी वाढ झालेली आहे 5,000 रुपये मानधनवाढ, या वाढीचे, या सरकारचे, या निर्णयाचे आम्ही आमच्या युनियनच्या वतीने जोरदार स्वागत करीत आहोत। आणि हा निर्णय घेण्यासाठी जरी महाराष्ट्र शासनाने विलंब लावला असला तरी या घोषणेचे आम्ही स्वागत करीत आहोत आणि या घोषणेच्या स्वागताबरोबरच याच्या काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। 1 नोव्हेंबरला संप सुरू असताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांनी असा निर्णय केलेला होता की आशांच्या आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ केली जाईल आणि हे मानधन त्यांनी धरलं होतं। मूळ वेतन जे आहे ते 7,000 रुपये धरलेलं होतं, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे 5,000 रुपये आहेत आणि 2,000 रुपये हे केंद्र सरकारचे आहेत, राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून येणारे असे हे 7,000 रुपये होते। ते 7,000 ते 14,000 रुपये दुप्पट करण्याचं त्यांनी घोषित केलेलं होतं। त्याचबरोबर गटप्रवर्तक महिला आहेत त्यांचं महाराष्ट्र शासनाचं वेतन आहे 6,200 रुपये मानधन आहे आणि त्यांना प्रवास भत्ता 8,475 रुपये हा वेगळा मिळतो। तर यामध्ये म्हणजे फक्त त्यांच्या मूळ मानधनामध्ये दुप्पट वाढ केली जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं। त्याच्यानंतर आपण पाहतोय की बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर परत 12 जानेवारीपासून आपण संपाला सुरुवात केली होती, शासनाने आदेश काढलेला नाही म्हणून। आणि दरम्यान 9 फेब्रुवारीपासून जे ठाण्यामध्ये आपण तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली, मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि निर्णय करू। त्याला 2 फेब्रुवारी आज आहे 13 मार्च, 1 महिने 11 दिवस हा कालखंड ओलांडून गेलेला आहे आणि ही प्रक्रिया सगळी सुरू असताना आपला संप सुरूच होता आणि तो 1 मार्च पर्यंत आपला संप सुरू राहिला। 1 मार्चला मुख्यमंत्र्यांनी असं घोषित केलेलं होतं की आशांना आम्ही निराश करणार नाही, त्यांची निराशा होणार नाही हा त्यांनी निर्णय केलेला होता आणि त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवलेले आहेत आणि आशांची त्यांनी निराशा केलेली नाही। कारण आता महाराष्ट्र हे 5,000 रुपये मिळाल्यानंतर या भारतातलं सर्वात जास्त मानधन घेणारं राज्य झालेलं आहे। इतकं मानधन महाराष्ट्रातल्या कुठल्याही आशांना मिळत नाही। म्हणजे त्यांना आता महाराष्ट्र शासनाचे 10,000 रुपये मिळतील, 2,000 रुपये केंद्राचे मिळतील आणि कामावर आधारित मोबदला हा वेगळा असेल, अशा पद्धतीने हा निर्णय आहे। आणि या निर्णयाबरोबरच गटप्रवर्तकांच्या बद्दल विचार करत असताना त्यांचं जे महाराष्ट्र शासनाचं मानधन आहे ते 6,200 आहे, ते निश्चितच वाढलेलं असणार आहे आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपल्यापर्यंत जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याबद्दल बोलण्यास काही अर्थ नाही। कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आमच्याकडे आता सध्या डिटेल्स उपलब्ध नाहीत, एवढीच माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच आम्हाला मिळालेली आहे असं त्यांनी सांगितलं। आमदार रोहित पवार यांचे जे सेक्रेटरी आहेत प्रणव जाधव यांनी फोन करून मला सांगितलं की हा निर्णय झालेला आहे। मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर 15 मिनिटाच्या आत त्यांनी आम्हाला कळवल्याबद्दल प्रणव जाधव आणि रोहित पवार या आमदारांचा सुद्धा आम्ही अत्यंत आभारी आहोत। या आंदोलनामध्ये विशेषतः आपल्या संघटनेचे जे काही प्रतिनिधी आहेत, विशेषतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार त्यांनी येऊन पाठिंबा दिला, ते स्वतः त्यांनी वेळ काढलेला होता, ते ठाण्यामध्ये आंदोलनाच्या वेळेला उपस्थित होते। त्याच्यानंतर सुप्रिया सुळेताई यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आपल्याला पाठिंबा दिला। विद्याताई चव्हाण यांनी तर पुढाकार घेतला, त्यांना ते चित्र सगळं मोर्चातल्या महिलांचं बघितल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी ताबडतोब मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांची मीटिंग घेण्यासाठी आम्हाला ते घेऊन गेले। त्यांच्याबरोबर आम्हीही गेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांवर चर्चा झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला एक नवीन मुद्दा आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला की आरोग्यमंत्र्यांना मानधनवाढ देण्याचे अधिकार नाहीत, ते अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत आणि लवकरच तो निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। तर ही सगळी प्रक्रिया घडते आहे आणि ही घडत असताना आपल्याला
या सर्व मानधनवाढीचा विचार करताना आपण जे डिटेल्समध्ये जाऊन आरोग्य मंत्र्यांच्या बरोबर किंबहुना राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याशी जी चर्चा केलेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अव्वल सचिव जे मिलिंद म्हैसकर यांच्याशी जी चर्चा झालेली आहे आणि त्याचे जे मिनिट्स आरोग्य मंत्र्यांचे आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यानुसार जर विचार केला तर आपण एवढंच म्हणू शकतो की आशांना यापूर्वी 5,000 रुपये राज्याचे मानधन मिळत होते, ते आता 10,000 रुपये होईल आणि केंद्राचे 2,000 रुपये जे आहेत कीपिंग रेकॉर्डसाठीचे 4 मीटिंगसाठीचे ते सुरू राहतील, म्हणजे 12,000 आणि कामावर आधारित मोबदला हा वेगळा असेल, अशा पद्धतीचा तो निर्णय आहे। त्याचबरोबर गटप्रवर्तकांच्या बद्दल जे डिटेल्स आपल्याला समजतील, गटप्रवर्तकांना त्यांनी काहीच वाढ दिलेली नाही असं असू शकत नाही, परंतु त्याच्याबद्दलची योग्य माहिती बाहेर आल्याशिवाय, खरी माहिती बाहेर आल्याशिवाय त्याच्याबद्दल काही भाष्य करणं बरोबर नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दलचं भाष्य करत नाही। पण दुसरा असा या मंत्रिमंडळामध्ये आणखीन एक निर्णय झालेला आहे, अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि तो आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचं समायोजन नोकरीमध्ये शासकीय सेवेमध्ये करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे गटप्रवर्तकांच्या दृष्टीने। आमचं असं म्हणणं आहे, आम्ही आजपर्यंत सांगत आलेलो आहोत की गटप्रवर्तक महिला ह्या सुद्धा कंत्राटी कर्मचारीच आहेत। 30% जागा भरायच्या असतील दरवर्षी 3 वर्षामध्ये, तर ज्या गटप्रवर्तक महिलांची कंत्राटी पद्धतीने 10 वर्ष होऊन पूर्ण झालेले आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या यादीमध्ये घेतलं पाहिजे। आज त्यांनी ज्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या तयार केल्या त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश नाही आणि तो आपल्याला करावा लागेल। त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आहे, आश्चर्य वाटेल सगळ्यांना। आज आम्ही सुरुवात अशी केलेली आहे की मुंबई हायकोर्टमध्ये सध्या केस चालू आहे, स्वतः मुंबई हायकोर्टने घालून घेतलेली आहे, सो मोटो केस असं त्याला म्हणतात। त्या सो मोटो केसमध्ये आमची युनियन आज पार्टी झालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केलेला आहे आणि हायकोर्टने प्रश्न विचारलेले आहेत की नांदेडमध्ये 24 तासामध्ये जे 24 बळी गेले त्यामध्ये 11 मुलांचा समावेश आहे, याला जबाबदार कोण? आणि त्यांनी पहिला निष्कर्ष असा काढलेला हायकोर्टने की याला जे कमी मनुष्यबळ आहे, कमी नोकऱ्या आहेत, रिक्त जागा आहेत, औषधाचा पुरवठा नीट नाही हे त्यांनी कळवलेलं आहे आणि त्यांचा जो काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आम्हाला मान्य आहे। म्हणून 778 गटप्रवर्तक महिलांची यादी आज आम्ही मुंबईच्या त्या केसमध्ये दाखल केलेली आहे आणि आम्ही विनंती केलेली आहे या 778 गटप्रवर्तक महिलांना यांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत हे बघून सरळ सरळ। परंतु तिसरी बातमी ही आहे की आतापासून गटप्रवर्तक महिलांनी कामाला लागलं पाहिजे आणि आज आम्ही सुरुवात केलेली आहे। आजचा दिवस अत्यंत चांगला आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हायकोर्टमध्ये सो मोटो केसमध्ये आमची युनियन गटप्रवर्तकांच्यासाठी 778 महिलांची गटप्रवर्तकांची यादी आम्ही हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे आणि त्या केसमध्ये पार्टी होऊन त्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही गेलेलो आहोत। त्याच्याशिवाय आशांना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी दुसरी केस 21 मार्च रोजी मुंबई हायकोर्टमध्ये आम्ही दाखल केलेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की हे सगळं शक्य आहे, त्यांनी बजेट डबल करायला पाहिजे आणि हे सगळं गृहीत धरून आपण सर्वांनी या शांततेच्या काळात सुद्धा आपलं काम करता करता आपल्याला पुढील प्रक्रिया राबवायची आहे। विशेषतः आपल्याला खोलात शिरायचं आहे की ऑनलाईन कामाबद्दल, तुम्ही ऑनलाईन कामाला किती वेळ लागतो, किती तास लागतात, तुम्ही दिलेलं काम किती योग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे, ह्याच्या मागे आम्ही लागणार आहोत। कारण हे आयुष्यमान भारत ही योजना ही एक प्रकारची बोगस योजना ठरलेली आहे। त्या लोकांच्या पर्यंत लाभ मिळत नाहीत, कार्ड मिळत नाहीत, हे एका बाजूला आहे। दुसऱ्या बाजूला तुम्ही जे आम्हाला काम सांगतात ते आम्ही तपासून बघणार आहोत। तर हे सर्व लक्षात घेऊन संप ज्या कारणासाठी आपण केलेला होता त्यातील आपल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत। आपली मूळ मागणी ही आहे की आम्हाला महिन्याला 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आणि 26,000 रुपये किमान वेतन तुम्ही कुठेपर्यंत देणार, तर ते तुम्ही आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून नेमणूक करूपर्यंत द्यायला पाहिजे आणि या 26,000वर वाढत्या महागाईनुसार महागाई भत्ता सुद्धा मिळाला पाहिजे। त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही सोडलेली नाही। ही मागणी सरकारला मान्य नसली तरी आज सुप्रीम कोर्टामार्फत अनेक या योजना कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल तर त्यांनी स्पष्ट मत दिलेलं आहे की योजना कर्मचारी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करतात, त्यांना कमी करण्याचे अधिकार शासनाला आहेत, नेमण्याचे अधिकार शासनाला आहेत, पगार त्यांच्या मार्फत दिला जातो।
त्यामुळे ते कामगार महाराष्ट्र शासनाचे नाहीत किंवा भारत सरकारचे नाहीत असं म्हणता येणार नाही। याबद्दलचे डिटेल्स आपल्याला उद्या आपल्याला केसबद्दलची माहिती आपल्याला देतोय। धन्यवाद।